चालू वर्षभरात मागील 11 महिन्यांपासून सोशल मीडियाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी सोलापूरकरांना तब्बल 20 कोटींचा गंडा घातलेला आहे. माहे जानेवारीपासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत सायबर गुन्ह्यांतर्गत एकूण 1180 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तरी नागरिकांनी सायबर गुन्ह्यासंबंधित घटना घडू नयेत म्हणून कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना सोशल मीडियावर आपली प्रायव्हसी जपत खबरदारी बाळगावी. अशी घटना घडल्यास सायबर पोलीस स्टेशनमध्ये अथवा 1930 या नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता, असे सोलापूर सायबर गुन्हेगारी विभागीय शाखा अधिकारी श्रीशैल गजाई यांनी सांगितले. सोलापूर जनतेला सायबर पोलीस स्टेशन सोलापूर शहरकडून आव्हान आहे की साधारण 2024 जानेवारीपासून नोव्हेंबर 30 पर्यंत एकूण 1880 तक्रारी अर्ज आलेले आहेत. त्यात जवळजवळ 20 कोटीचं फसवणूक झालेली आहे. ते 20 कोटीमध्ये 12 लाख रुपये सायबर पोलीस स्टेशनकडून रिकव्हरी करून संबंधित तक्रारदारांना रिटर्न केलेले आहे आणि 2 कोटी रुपये त्या बँकेत होल्ड आहेत. हा सगळे फ्रॉडचे ऑनलाईनवर फ्रॉडचे बरेच प्रकार आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट म्हणजे 2-3 प्रकारचे आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कॉल येते, त्यांचे कॉल आल्यानंतर त्यांनी सांगते तुमच्या आधार कार्डवरून वापर करून सिम खरेदी केलेलं आहे, त्यात संदर्भित अमुक पोलीस स्टेशनला याने कुलाबा पोलीस स्टेशनला, टिळकनगर पोलीस स्टेशनला असे गुन्हे दाखल आहे म्हणून सांगते. मग त्यातला जो आरोपीला आम्ही अरेस्ट केलेला आहे, आम्ही अरेस्ट केलेला आरोपी हा मोठा फ्रॉडर आहे. नरेश गोयल नावाचा एक आहे. त्यांच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहे आणि तो एक व्हर्च्युअल चार्ट तयार करते, बँकेचे स्टेटमेंट तयार करते त्यांनी. मग ते केल्यानंतर ते तुम्हाला दाखवतात व्हिडिओ कॉलिंग करून. मग ते तुम्हाला म्हणजे तक्रार ज्यांचा कॉल आले त्यांना वाटतं बाबा खरंच आहे. मग त्यानंतर त्यांनी 2-3 दिवस तुम्हाला किंवा 1 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये सांगतायत. मग तो सुप्रीम कोर्टाची, हायकोर्टाची वगैरे वॉरंट वगैरे निघणार आहे. मग तुम्ही सहकार्य नाही केले तर तुमच्या घरच्यांना अरेस्ट करेल. मग तुम्हाला ह्यातून वाचायचं असेल तर तुम्ही ताबडतोब ह्या पोलीस स्टेशनला या, नाहीतर सायबरला या असं सांगतात. कारण तो 2-3 तास म्हणजे तुम्ही पोचू नये म्हणून ह्या टायमातच 2 किंवा 3 तासाचं सांगतात. मग त्या 3 तासात सोलापूरकर किंवा मुंबईला जाऊ शकत नाही. मग त्यावेळी त्यांनी पर्याय देते, ह्याचं वाचायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन आम्ही तक्रार म्हणजे तुमचं काय स्टेटमेंट आहे आम्ही घेतो असं त्यांनी सांगतात. मग त्यावेळी समोरचा फ्रॉड म्हणजे जो फसलेला आहे त्यांनी म्हणते मी ऑनलाईन द्यायला तयार आहे म्हणते. मग त्यावेळी त्यांनी सांगते तुम्हाला ऑनलाईनची सोय पाहिजे असेल तर मग तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागेल. मग ह्यातून वाचायची वगैरे असेल तर मग त्यामुळे पैशाची मागणी होते. तर समोरचे फ्रॉडरने अकाउंट नंबर पाठवते, त्याप्रमाणे तुमच्याकडं जे काही पैसे असेल ते ऑनलाईन ट्रान्सफर करायला घालतात. हा एक प्रकार झाला. मग दुसरा प्रकार म्हणजे तुमचं नावाने ड्रग्ज आलेले आहे किंवा एअरपोर्टमध्ये आम्ही कस्टमचे अधिकारी आहेत, एअरपोर्टमध्ये तुमच्या नावाने पार्सल आलेलं आहे, त्या पार्सलमध्ये आम्ही चेक केलं असं ड्रग्ज आहे, त्या ड्रग्ज तुमच्या नावाने तुम्ही त्यात अरेस्ट होता. मग तो ह्यातून वाचायचं असेल तर परत तिथं पैशाची मागणी असते. मग आता पैशाची मागणी झाल्यानंतर तो तिथं फसला असतो.